नमस्कार. आज 19 जुलै 2024 शारदा शक्तीच्या 66व्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमास सर्व उपस्थितांचे मी मनीषा खळदकर स्वागत करते. आजच्या कट्ट्यामध्ये आपले विश्व या श्री रमेश दाते लिखित पुस्तकावर चर्चा आणि संवाद असा या कट्ट्याचा विषय आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल. मी स्नेहाताईंना अशी विनंती करते की त्यांनी प्रार्थनेला सुरुवात करावी. धन्यवाद मनीषाताई. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याजगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् विद्याच्च विद्याच्च यस्तद्वेदो भयं सः अविद्ययां मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद स्नेहाताई. शारदा शक्ती विषयी माहिती आणि विज्ञान कट्टा या शारदा शक्तीच्या उपक्रमाविषयी माहिती देतील शारदा शक्तीच्या सचिव सौ मनीषा कुलकर्णी. मनीषाताई. सर्वांना नमस्कार. आजच्या या 66व्या विज्ञान कट्ट्यामध्ये मी परत आपणा सर्वांचं स्वागत करते. महिला शक्तीचं संघटन करून त्यांच्यातील सुप्त गुणांचा क्षमतांचा उपयोग समाजाच्या उत्कर्षासाठी करावा या हेतूने शक्तीची स्थापना झाली. शक्तीचं हे काम भारतभर 22 शाखांमध्ये चालते. पुण्यात 2006 मध्ये शक्तीचं काम सुरू झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करणे हे शक्तीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. अनेक महिला शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, गृहिणी या शारदा शक्तीच्या सभासद आहेत. महिलांचा सामाजिक, बौद्धिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी शक्ती कटिबद्ध आहे. शक्ती या सगळ्यासाठी रिसोर्स ऑर्गनायझेशन म्हणून काम करते. महिलांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण अशा विविध विषयांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही शक्तीची प्राथमिकता आहे. यासाठी महिला बचत गट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरदार महिला, गृहिणी, उच्च शिक्षित, व्यावसायिक महिला अशा विविध गटांसाठी शारदा शक्ती अनेक उपक्रमांचं आयोजन करत असते. आणि यासाठी आम्ही वेगवेगळी व्याख्यानं, परिषदा, संमेलनं, विविध स्पर्धा असे उपक्रम घेतो. विज्ञान प्रसार प्रचार हा शक्तीचा एक महत्त्वाचा आयाम आहे आणि विज्ञान कट्टा हा त्यातलाच एक लोकप्रिय उपक्रम आहे. सैद्धांतिक विज्ञानाचं व्यावहारिक स्वरूप, व्यावहारिक वैज्ञानिक गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत आणि विशेष करून महिलांपर्यंत पोहोचवणं, विज्ञानामध्ये काय नवीन नवीन शोध लागले आहेत, वैज्ञानिक गोष्टींचा आपण आपले दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो,
पर्यावरण रक्षण आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विज्ञानाचा कसा उपयोग होतो, अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना सांगणे, या उद्देशाने विज्ञान कट्ट्याची सुरुवात झाली. यासाठी आम्ही एखाद्या विषयातील तज्ज्ञाला विषय मांडण्यासाठी बोलवतो आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांबरोबर संवाद साधला जातो, प्रश्न उत्तर होतात आणि विषय उलगडत जातो. अशा प्रकारे आतापर्यंत विविध विषयांवर 65 विज्ञान कट्टे झाले आहेत. महत्वाचं म्हणजे आपण हे अनेक कट्टे ऑफलाईन स्वरूपात घेतले आहेत. काही शालेय विद्यार्थिनींसाठी, काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, काही बचत गटांसाठी आणि अनेक विज्ञान कट्टे ऑनलाईन स्वरूपातही झालेले आहेत. आतापर्यंत झालेले काही विषय मी थोडक्यात सांगते. पर्यावरणपूरक जीवनशैली, ऊर्जेची जागतिक स्थिती, कार्बन फुटप्रिंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, औषधी वनस्पतींची लागवड, सिल्कचे मेडिसिन उपयोग, बायो सीएनजी, चांद्रयान-3 मोहीम, अशा अनेक विविध विषयांवरती आपण विज्ञान कट्टा घेतलेले आहेत. आज ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आपला विज्ञान कट्टा आज होतोय हा योगायोगच म्हणावा लागेल. तर आजच्या 66व्या विज्ञान कट्ट्याला सुरुवात करूयात. आजचा आपला विषय आपले विश्व हा आहे. मी ओव्हर टू मनीषा खळदकर. धन्यवाद. नमस्कार. अगदी अनादी काळापासून मानवाला अवकाशाचे कुतूहल वाटत आले आहे. काही साधने उपकरणे नसताना सुद्धा दैनंदिन निरीक्षणांमधून मानवाने सूर्यमाला, प्रकाशाचा वेग, गुरुत्वाकर्षण, ग्रह, तारे, धूमकेतू यांचे भ्रमण याचा अभ्यास सुरू केला. हेच कुतूहल आणि निरीक्षण माणसाला प्राण्यांपासून वेगळे करते. आजच्या ह्या कट्ट्याचा विषय हे चराचर विश्व आणि मानव याच्यातील नातेसंबंध यांना विशद करणारा आहे. आपले विश्व हे श्री रमेश दाते लिखित आणि पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर संपादित पुस्तक. या पुस्तकातील काही उतारे आणि त्यावर विवेचन असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहील. श्री रमेश दाते हे विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र चे पूर्व सचिव आणि सक्रिय कार्यकर्ता. ते इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन इंजिनियर असून शिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र यात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. गेली 35 वर्ष ते ऍक्टिव्हली डिझाईन इंजिनियर सल्लागार म्हणून काम करत आहेत. तसंच त्यांनी फिजिक्स या विषयात मूलभूत संशोधन केलेलं आहे. आपल्या विश्वाचे स्वरूप आणि त्याचे आपल्याशी असलेले ऋणानुबंध यावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकातील काही भागाचे वाचन आणि विवेचन करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री रमेश दाते यांना. सर, आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सुरू करा आणि वाचनाला सुरुवात करू शकता. दाते सर, अनम्यूट करा तुम्ही आणि व्हिडिओ सुद्धा ऑन करा. हाँ, झालं. ठीक आहे. योगायोग असा आहे की परवा गुरुपौर्णिमा आहे. आवाज ऐकू येतोय का? ओके. त्यानिमित्त आज माझे गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज
यांचा सिद्धांत मांडण्याची संधी मला शारदा शक्तीने उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल शक्तीच्या आयोजकांचे अध्यक्ष हेर्लेकर मॅडम, सचिव मनीषा कुलकर्णी, सहसचिव मनीषा खळदकर आणि सर्व पदाधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या गुरूंचा मुख्य सिद्धांत असा आहे की हे जे व्यक्त विश्व आहे हेच ईश्वराचे रूप आहे. या व्यतिरिक्त ईश्वराचे अन्य कोणतेही रूप नाही. हे विश्व सोडून त्याला कुठेही शोधायला जाऊ नका. या विश्वातच तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. प्रत्येक अस्तित्वामध्ये तो आहे. म्हणून ईशावास्यमिदं सर्वम असं आपण मगाशी म्हटलं. तो विश्वरूपी ईश्वर जाणणे हे मानवी जीवनाचं प्रयोजन आहे आणि कर्तव्य आहे असं ज्ञानदेवांचं म्हणणं होतं. या सिद्धांतात मी एक थोडी भर घातली, ती अशी की परमेश्वराचं सगळ्यात एकमेव गुणधर्म कोणता, तर तो शुद्ध परम ज्ञानमय आहे. मग मी असा विचार केला की तो जर का ज्ञानमय असेल तर त्यांनी निर्माण केलेलं विश्व पण ज्ञानमय असलं पाहिजे आणि मग आम्हाला ते जळी स्थळी दिसलं पाहिजे. मग ते स्पेस टाइम असो, अणुरेणू असो, केमिकल सबस्टन्सेस असो, केमिकल रासायनिक रिएक्शन्स असो, सिंगल पेशी जीव असो किंवा मल्टी सेल्युलर अॅनिमल्स असो, या सर्वांमध्ये आम्हाला तो ईश्वर दिसला पाहिजे. किंवा हे विश्व म्हणजे ईश्वरी ज्ञानाचेच प्रकटीकरण आहे असं दिसलं पाहिजे. मग मी म्हणून हे या विश्वात सर्वत्र दडून राहिलेलं ज्ञान कसं बघावं, ते कसं जाणावं आणि जमल्यास त्याचा स्वतः अनुभव देखील कसा घ्यावा त्याच्याशी एकरूप होऊन, हा या पुस्तकाचा विषय आहे. पुस्तकामध्ये खूप डेप्थ मध्ये विज्ञान कन्सिडर केलं आहे. आपल्या वेळेची मर्यादा घेता त्यातला फार थोडा भाग आता पाहता येणार आहे. म्हणजे पुस्तकामध्ये साधारण 11 प्रकरणं आहेत. त्यातली पहिली 8 प्रकरणं विज्ञान विषयक आहेत. 9वं प्रकरण हे ज्ञानदेवाचा सिद्धांत सांगणार आहे. तर 10व्या प्रकरणामध्ये आधुनिक विज्ञान आणि ज्ञानदेवाचा सिद्धांत यांचा समन्वय आहे. आणि 11वं प्रकरण हे विद्या किंवा ज्ञान या विषयावर आहे. म्हणजे पहिली 8 अविद्या या विषयावर म्हणजे विज्ञानावर आहे. आपण मगाशी म्हटलं की विद्या आणि अविद्या दोन्ही जाणलं पाहिजे. ते दोन्ही जाणण्याचा प्रयत्न या पुस्तकात आपण केला आहे. या पुस्तकात काही संकल्पना आहेत, त्या आपण 2-3 समजावून घेऊया. पहिलं म्हणजे या विश्वाची 3 रूपं आहेत. त्यातली 2 अत्यंत परस्पर विरोधी आणि परस्पर सापेक्ष आहेत. एक अत्यंत भेदमय विश्व आहे. त्याला आपण विज्ञानाने जाणू शकतो. कारण विज्ञानाची डेफिनेशन मध्ये अशी आहे की भेद करत जायचं, डिवाइड सबस्टन्स इनटू पीसेस आणि स्टडी द पीसेस. तर हे विज्ञानाने जे विश्व समजतं त्याला आपण प्रकृतीजन्य विश्व असं म्हणूया. कारण अध्यात्मामध्ये याला प्रकृतीजन्य असं म्हणतात आणि त्यालाच सगुण विश्व असंही म्हणतात. दुसरं त्यापेक्षा वेगळं म्हणजे एक अभेद विश्व आहे. ते एकात्मिक विश्व आहे. ते विद्येने किंवा ज्ञानाने समजते. त्याला पुरुष तत्वाचे ज्ञान असं पण म्हणता येतं. आणि तिसरं जे विश्वाचं रूप आहे ते या दोघांकडून अगदी निराळ आहे. ते निरपेक्ष किंवा अवर्णनीय असं आहे की जे ना सगुण म्हणता येतं ना निर्गुण म्हणता येतं किंवा त्याला कोणत्याच प्रॉपर्टीज नाहीत, त्याचं वर्णनच करता येत नाही. अशा प्रकारचं एक तिसऱ्या विश्वाचा प्रकार आहे. आणि हे जे तिसरं विश्व आहे प्रज्ञानाने समजतं, म्हणून प्रज्ञानम ब्रह्म असं आपल्या उपनिषदात सांगितलेलं आहे. पण हे प्रज्ञान समजायचं असेल तर त्यासाठी आधी विज्ञान आणि ज्ञान दोन्ही समजलं पाहिजे. म्हणून आपण मगाशी प्रार्थनेत म्हटलं की विद्यांच अविद्यांच यस्तत्वेदो उभयम सह, की ते दोन्ही आधी जाणलं पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये हे एक विद्या आणि अविद्या जाणायचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गरूपी ईश्वराने अब्जावधी प्रयोग केले शरीर रचनांचे. त्यानंतर भौतिक, रासायनिक आणि जैव रासायनिक क्रियांचे पण त्यांनी
अब्जावधी प्रयोग केले आणि यातलं सर्वोत्तम शरीर आणि सर्वोत्तम क्रिया त्यांनी मानवाला बहाल केल्या, असं आपल्याला इव्होल्युशनचा अभ्यास करताना दिसतं. आणि हे जे निसर्गाने आपल्याला सगळ्यात चांगलं शरीर दिलं आहे, ते ईश्वराचं रूप ऋण फेडणे हे आपल्या मानवी जीवनाचं प्रयोजन आणि कर्तव्य आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तिसरं एक तत्व असं आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे या पुस्तकामध्ये समग्र विश्वाचा विचार केलेला आहे. पण प्रत्येकाला असा समग्र विचार करता येणं अनेक मर्यादांमुळे शक्य होत नाही. मग त्यांना हा परमेश्वर कसा दिसेल, तर त्यांनी हा कसा जाणावा, त्यांनी हा कसा अनुभवावा, यासाठी पिंडी ते ब्रह्मांडी असं तत्व आहे. ते आपण अशासाठी त्याचा असा विचार केला पाहिजे की आपल्या तत्वज्ञानात सांगितलं की 14 विद्या आणि 64 कला आहेत. कोणी यातील कोणताही एका विद्येच्या विषयाचा एखादा तुकडा देखील निवडला किंवा एखाद्या कलेचा एखादा छोटासा अंश देखील निवडला, म्हणजे काही लोकांना संगीत आवडतं, काही लोकांना त्याच्यामध्ये परत तबला वाजवायला आवडतं, काही लोकांना माहित नाही वीणा वाजवायला आवडत असेल, असं कोणताही एक आपण तुकडा घेतला आणि त्याच्यामध्ये ईश्वराचा अंश शोधायचा प्रयत्न केला तर तो नक्की मिळेल, पूर्ण प्रयत्न केला तर. आणि एकदा जर का तो अंश समजला तर संपूर्ण विश्वामध्ये पण तेच रूप आहे हे आपोआप समजतं. त्यासाठी पिंडी ते ब्रह्मांडी हा तत्व आहे. त्यामुळे ज्यांना विश्वाचा अभ्यास करणं शक्य नसेल त्यांनी कोणताही एखादा तुकडा घेऊन त्याच्यामध्ये ईश्वर शोधायचा प्रयत्न करावा. मी तर म्हणेन की घर नीट सांभाळणं ही देखील एक कला आहे, 64 कलांमध्ये ऍड करायला पाहिजे. आणि पाकक्रिया चांगली करणं ही देखील एक अजून एक वेगळीच कला आहे. तर ह्या माध्यमातून पण आपण ईश्वराला शोधू शकतो, पाहू शकतो. आणि त्यामुळे प्रत्येकाला ईश्वर जाणण्याची संधी आहे, असं मला मुद्दाम सांगायचं आहे. आता आपण असं बघूया की आधी ईशावास्यमिदं सर्वम म्हणजे नेमकं काय. तर असं आपण 4 घटकांचा विचार करूया की पहिला घटक म्हणजे अणु, दुसरा घटक म्हणजे अनेक अणु मिळून सूर्य बनतो, तिसरा म्हणजे एक पेशी सिंगल सेल, आणि दुसरा म्हणजे मल्टीसेल्युलर ॲनिमल, आपण उदाहरणार्थ मानव हाच घेऊया. तर हे 4 जे अंग आहेत की अणु, सूर्य, एक सिंगल पेशी आणि मानव, यांच्यामध्ये नेमकं काय वेगळं ज्ञानाचं स्वरूप आहे हे आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारची ज्ञान आपल्याला आढळतं. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल घटकामध्ये असलेलं ज्ञान, आणि दुसरं म्हणजे हे घटक एकत्र केले तर त्यातून येणारं ज्ञान. तर आपण आता बघूया प्रथम की इंडिव्हिज्युअल मध्ये काय आपल्याला आढळतं का, आणि मग ते एकत्र केल्यानंतर काय आढळतं का. तर पहिल्यांदा आपण अणू घेतला तर अणूमध्ये असं लक्षात येतं आपल्या की 2 परस्पर विरोधी घटक असतात. एक असतो तो न्यूक्लियस असतो. हा न्यूक्लियस सहसा कोणत्याही रासायनिक आणि जैविक प्रक्रियांमध्ये भाग घेत नाही. हा म्हणजे आपण हायड्रोजन ऍटम जर का घेतला तर त्याच्यात एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. त्यातला प्रोटॉन काही करत नाही, सगळं काम करतो तो इलेक्ट्रॉन करतो. तर आपण याच्यामध्ये असं डिव्हिजन करू शकतो की प्रोटॉन हे न बदलणारं तत्व आहे आणि इलेक्ट्रॉन हे नित्य बदलणारं तत्व आहे. ह्यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये रूप द्यायचं झालं तर एक पुरुष तत्व आहे, न बदलणारं, नुसतं स्थिर राहणारं, काही न करणारं, पण त्याच्या आधारावर जे इलेक्ट्रॉन सारखी वस्तू काम करतं त्यालाच अध्यात्मामध्ये प्रकृती तत्व असं म्हणतात. आणि हे 2 परस्पर विरोधी घटक म्हणजे एकाचा चार्ज पॉझिटिव्ह एकाचा चार्ज निगेटिव्ह हे एकमेकात बांधून ठेवायचं आणि त्यांच्याकडनं विश्वाला उपयोगी असं सकारात्मक कार्य करून घ्यायचं. हे कोण करतं, कोण या ऍटम्सना प्रवृत्त करतं की त्यांनी सकारात्मक कार्य करावं. ते जो घटक आहे की या दोघांना एकत्र, 2 परस्पर विरोधी घटकांना एकत्र बांधून त्यांच्याकडनं सकारात्मक आणि विश्वाला उपयोगी काम करून घ्यायचं, ह्या तत्वाला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. अशीच गोष्ट आपण सूर्याच्या बाबतीत बघितली तर आपल्याला असं आढळून येतं की तिथे एक गुरुत्वाकर्षणाचा फोर्स आहे. हा गुरुत्वाकर्षणाचा फोर्स सगळ्या मॅटरला केंद्राकडे आकर्षित करून बांधून ठेवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या विरुद्ध एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो.
हा बंधनापासून दूर जाणारा, त्याच्या सेंटर पासून सर्व पदार्थांना दूर दूर ढकलणारा आणि स्वातंत्र्याची इच्छा करणारा असा घटक असतो. इथे पण आपल्याला असं लक्षात येतं की हे दोन अत्यंत परस्पर विरोधी घटक आहेत, पण या दोन परस्पर विरोधी घटकांना एकत्र बांधून जे अ, अ, संयुग तयार होतं, त्यामुळे सर्व जीवनसृष्टीचा आधार तयार होतो. आपल्याला माहिती आहे की सर्व जीवनसृष्टीचा आधार सूर्य आहे. हा सूर्य दोन कारणांसाठी सर्व जीवनसृष्टीचा आधार आहे. एक म्हणजे त्याच्या प्रकाशामुळे सर्व पृथ्वीवरचं जीवन चालतं, त्याच्या ऊर्जेमुळे, हे तर एक कारण आहे. आणि ही ऊर्जा कुठून तयार होते, तर ती त्याच्यामधले जे सूक्ष्म घटक आहेत, की 4 हायड्रोजन ऍटम्स एकत्र येऊन हेलियम हा बनत असतो. त्या प्रक्रियेत ते आपण नंतर बघूया की हाऊ दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू, दॅट नॉलेज इज कन्व्हर्टेड इंटू एनर्जी, ते आपण एक नंतर बघूया. पण सांगायचा मुद्दा एवढाच होता की दोन परस्पर विरोधी घटकांना एकत्र बांधून त्याच्यावर सर्व जीवन चालेल असं जे कार्य चालतं, हेच ईश्वराचं रूप आहे. तिसरी गोष्ट आपण बघूया की एक पेशी घेतली, तर पेशीमध्ये सेंटरला एक घटक असतो, त्याला आपण डीएनए म्हणतो. हा डीएनए प्रत्यक्षात काही करत नाही, जे काही करतात ते सगळं काम प्रोटीन्स करतात. आणि मग आपण असं म्हणू शकतो की ह्या डीएनए ला आपण पुरुष तत्व म्हणू शकतो आणि प्रोटीन्सना आपण प्रकृती तत्व म्हणू शकतो. आणि हे दोघं, गंमत अशी आहे की दोन परस्पर विरोधी घटक जे सगळीकडे आपल्याला दिसतात, ते एकमेकांच्या मदतीशिवाय स्वतःहून काही काम करू शकत नाही. ते दोघं एकत्र आल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. आणि हे एका पेशीमधून जरी अनेक पेशी तयार झाल्या, त्यानंतर मल्टिपल्स झाल्या, तरी पण हे विरोधी घटकांचं एकमेकांना पूरक काम करणं हे तत्व बदलत नाही. आपल्या शरीराच्या अंतर्गत अब्जावधी पेशी एकत्र येऊन एकमेकांना पूरक काम करत असतात आणि आपल्या शरीराचा गाडा चालत असतो. तेच ईश्वर तत्व सेलमध्ये बघितलं तर. आणि आपण त्याच्या पुढे जाऊन बघितलं की मल्टीसेल्युलर अॅनिमल्स मध्ये सगळ्यात शिखरावर मानव आहे. तर मानवामध्ये पण असे दोन घटक आहेत. एक घटक आहे तो म्हणजे भौतिक, व्यक्त होणारं, दिसणारं असं भौतिक, पंचभौतिक शरीर, आणि त्याच्या जोडीला मन, बुद्धी, अहंकार असे न दिसणारे अव्यक्त तत्व. यांना आपण तिघांना एकत्र मिळून प्रकृती तत्व म्हणू शकतो. हे सर्व अचेतन आहेत. आणि एक जीव हा एक वेगळं तत्व आहे जो चेतन आहे. म्हणजे इथे पण आपल्याला असं दिसतं की अचेतन आणि चेतन अशा दोन तत्वांना एकत्र बांधलेलं आहे. कोण बांधतो या दोन परस्पर विरोधी तत्वांना एकत्र? तर भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात 7व्या श्लोकात असं म्हटलंय की ते काम मीच परमेश्वर करतो. म्हणजे मीच ह्या जीव आणि चेतन आणि अचेतन तत्वांना एकत्र बांधतो, असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि ते हे एकत्र बांधून, दोन परस्पर विरोधी घटक एकत्र बांधून सकारात्मक कार्य करून घेणारं जे तत्व आहे, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. असं मला मुद्दाम सांगायचं आहे. आपल्या ईश्वराविषयी कल्पना खूप वेगवेगळ्या असतात, पण ही जरा अजून वेगळी कल्पना आहे. आणि मग आता आपल्याला बघता येईल की मग प्रत्यक्ष अणूमध्ये काय प्रकारचं ज्ञान स्टोअर केलेलं असतं. तर आपण जर का बघितलं तर कार्बन अणू घेतला तर त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन्स आणि 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्सिजन मध्ये 8 आणि 8 असं प्रमाण असतं. तर तेच सिल्वर मध्ये 47 गोल्ड मध्ये 79 आणि प्लुटोनियम मध्ये 94 पर्यंत इलेक्ट्रॉन्स जातात. आणि गंमत अशी की हे इलेक्ट्रॉन्सनी एकमेकांच्या एका बाहेरच्या एका वर्तुळामध्ये असे इलेक्ट्रॉन्स अणूमध्ये, रेणूमध्ये उभे असतात. आणि ह्यांची उभारायची जागा फिक्स्ड असते. म्हणजे पहिल्या वर्तुळामध्ये 2च जण असतात, दुसऱ्या वर्तुळामध्ये 8 जण असतात. पण ह्यांची उभारायची पद्धत एका पाठोपाठ एक अशी नसते. दुसऱ्या वर्तुळात पहिली जागा प्रथम भरली जाते आणि मग पुढची 5व्या नंबरची जागा भरली जाते, मग 2 नंबरची जागा भरली जाते. असं त्यांच्या जागा भरण्याच्या सिक्वेन्स मध्ये फरक आहे.
म्हणजे असं म्हणता येईल की मी समजा कोणाचा एक 10 माणसांचा ग्रुप घेतला आणि त्यांना सांगितलं की उंचीप्रमाणे उभे राहा, तर ती एक आज्ञा झाली. त्याप्रमाणे कदाचित ते लवकर उभे राहतील पण 2 मिनिटात. पण मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही वयाच्या ज्येष्ठतेप्रमाणे आणि शिवाय उंचीप्रमाणे अशा कॉम्बिनेशन्सनी उभे राहा, तर अजून जरा कठीण जाईल. आणि मी त्याच्यात अजून पण म्हटलं की तुम्ही तुमचा अधिकार, वय आणि उंची याच्याप्रमाणे उभे राहा, तर काय होईल, कोणी व्हाईस चान्सेलर असेल, कोणी हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल, कोणी प्राध्यापक असतील, कोणी असोसिएट प्रोफेसर असतील, या सगळ्यांमध्ये किती गोंधळ उडेल. त्यांना सांगितलं असं तुम्ही तुमच्या अधिकाराप्रमाणे, उंचीप्रमाणे, वयाप्रमाणे उभे राहा. 10 माणसं असतील तर. आणि इथे तर एवढे इलेक्ट्रॉन्स असतात पण कधीही गोंधळ होत नाही. प्रत्येक इलेक्ट्रॉनला माहित असतं की त्यांनी कुठे केव्हा उभं राहायचं. ही अणूची जी बिल्ट इन स्ट्रक्चर आहे, रचना आहे, त्या रचनेमध्येच अणूचं ज्ञान साठवलेलं आहे. आणि एरवी आपण असं म्हणतो की हे जे इलेक्ट्रॉन्स ची रचना आहे त्यासाठी 3 नियम म्हणजे पावलीचा एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स प्रिन्सिपल आणि अवबाव प्रिन्सिपल अशी 3 प्रिन्सिपल्स आम्हाला वापरायला लागतात. म्हणजे हे तिन्ही प्रिन्सिपल्स सर्व इलेक्ट्रॉन्सना अगोदरपासूनच माहीत असतात. हे विश्वामध्ये ज्ञान होतच, ते आपण निरीक्षणाने शोधून काढलं. आपण ज्ञान निर्माण केलं नाही मानवानी, निसर्गामध्ये जे होतं ते आपण डिस्कव्हर केलं, शोधून काढलं. हीच आपली ज्ञान प्रक्रिया आहे इन जनरल, की विश्वामध्ये जे अगोदरपासून आहे ते आपण सततच्या निरीक्षणांनी शोधून काढतो. आणि आपण असं म्हणतो की मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं. वास्तविक हे सगळं ज्ञान अणु रेणूंना फार पूर्वीपासून, म्हणजे ते जेव्हा निर्माण झालं तेव्हापासून आहे. आता रेणूंची गोष्ट घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की H2O म्हणजे वॉटर मॉलिक्युल घेतला तर त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन ऍटम आणि 2 हायड्रोजन ऍटम हे एका ठराविक अँगल मध्ये म्हणजे 104.5 डिग्री मध्ये उभे असतात. आणि त्याच्यामध्ये देखील हायड्रोजनला माहित असतं की ऑक्सिजन पासून किती अंतर राखायचं आहे. ते अंतर ठरलेलं असतं प्रत्येक अणूमध्ये. त्याच्याऐवजी जर का तो CO2 झाला तर कार्बन पासून किती अंतर ठेवायचं आणि आपल्या दोघांमध्ये किती अंशाचा कोन करायचा हे प्रत्येक ऑक्सिजन अणूला माहित असतं. आणखी त्याच्यात पुढे जाऊन जर का तो मिथेन मध्ये कन्वर्ट केला, CH4 आपण जर का बघितलं तर त्या कार्बन पासून 4 हायड्रोजन ऍटम्स किती अंतरावर उभे राहणार, किती कोणामध्ये उभे राहणार, त्यांचा कोन असतो 109 डिग्रीज. म्हणजे असे वेगवेगळ्या पदार्थांबरोबर कॉम्बिनेशन झाल्यावर त्यांनी कसं वागायचं, त्यांनी कसं एकमेकांमध्ये अंतर ठेवायचं, त्यांनी किती कोण ठेवायचा, हे सर्व अणुरेणूंना पूर्वीपासूनच माहित असतं, उपजतच माहित असतं. म्हणजे ज्ञान हे अणुरेणूंमध्ये उपजतच भरलेलं आहे, असं एक तत्व या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मग आपण पुढचा जर का विचार केला तर एक पेशी घेतली तर पेशीमध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की एका मानवी पेशीत सुमारे 4 कोटी रेणू असतात. त्यातली 1 लाख रेणू प्रोटीन्सचे असतात. आणि एकूण एका प्रोटीन मध्ये 1000 ते 10,000 परत रेणू असतात. आणि त्याच्यामधले ऍटम्स जर का धरले तर एका पेशीमध्ये 1 लाख अब्ज अणू असतात. आणि त्या पेशीचा न्यूक्लियस जो असतो, DNA, त्याचं काम काय, तर ह्या सगळ्यांची व्यवस्था बघायची. म्हणजे या सर्वांना काय हवं नको ते पुरवायचं, त्यांना ऊर्जा पुरवायची, त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, त्यांचं पुनरुत्पादन करायचं. आणि हे सगळं उद्या करू म्हणायला त्याला वेळ नसतो DNA ला, कारण त्याचं आयुष्यच मुळे एका पेशीचं ऍव्हरेज आयुष्य 24 तासाचं असतं. म्हणजे 24 तासामध्ये हे 1 लाख अब्ज अणूंना एकत्र आणायचं, एकत्र बांधून ठेवायचं, त्यांच्याकडनं उपयुक्त काम, स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून शरीराला उपयुक्त काम करून घ्यायचं. हे काम तो DNA करत असतो. हे कोणत्याच पुस्तकात सांगत नाही, फिजिक्स मधल्या किंवा बायोलॉजी मधल्या, की न्यूक्लियस नेमकं काय करतो. तो हे स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून शरीराला आवश्यक काम करत असतो. आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की एका पेशीमध्ये 1 लाख अब्ज अणू आहेत. यांना एकत्र ठेवायचं बांधून, त्या सगळ्यांना एनर्जी पुरवायची, त्यांच्याकडनं वेस्ट मॅटर बाजूला काढून टाकायचं,
हे काम इतकं सुरळीत बिनाबोभाट चाललेलं असतं. आपण 1000 ज्ञानी व्यक्तींची जर का संघटना चालवायची म्हटलं तर ते खूप अवघड काम आहे. 1000 माणसं पण आपल्याला संघटना ज्ञानी असतील तर ते करणं कठीण. पण इथे प्रत्येक इलेक्ट्रॉन, प्रत्येक प्रोटॉन, प्रत्येक अणू, प्रत्येक रेणू हा ज्ञानगर्भ आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण या सगळ्यांची मोड बांधून त्याच्याकडनं जे काम केलं जातं हे खरोखर अलौकिक आहे. आणि आपल्या शरीरात अशा 37 लाख अब्ज पेशी असतात. आणि नुसत्या पेशी म्हणजे शरीर नसतं, खूप ऑर्गनायझेशन असतं त्याला. त्वचा असते, जॉईंट्स असतात, खूप खूप काहीतरी असतं. आणि हे सगळं शरीराचं संघटन इतक्या मोठ्या प्रमाणावर चालतं, हेच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. आपल्या एरवी लक्षात येत नाही की आपल्या शरीरामध्ये काय केमिकल, बायोकेमिकल प्रक्रिया चाललेल्या असतात आणि हे सगळे अणुरेणू काय काम करत असतात. म्हणून गीतेमध्ये असं म्हटलं आहे की अहम वैश्वानरो भूत्वा, पुढे असं म्हणतात की पचामी अन्नम चतुर्विधम. 15व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये असं सांगितलं की ते सगळं अन्न आपण जे खातो ते बीज पचवतो. कारण आपल्या शरीरात जे एन्झाईम्स असतात ते अन्न पचवायचं काम करतात. आपण जे अन्न खातो हे जर का एन्झाईम्स नसतील तर पचायला कित्येक वर्ष लागतील. पण एन्झाईम्समुळे हे अन्न पचवायचं काम काही तासांमध्ये होतं. मग त्याच गीतेमधल्या 15व्या अध्यायात आधीच्या श्लोकामध्ये म्हटलंय की तो सोमो भूत्वा रसात्मक, म्हणजे वनस्पतींचं पोषण पण मीच ईश्वर करतो. त्याच्या आधी असं म्हटलं की सूर्यामध्ये जे तेज सर्व जगाला प्रकाशित करतं ते तेज माझंच तेज आहे, असं त्याच्या आधीच्या म्हणजे 15व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकात सांगितलंय. हे आपल्याला सांगितलेलं आहे की हे ईश्वराचीच रूपं आहेत. सूर्य म्हणा किंवा वनस्पती म्हणा किंवा जीव म्हणा किंवा अणुरेणू म्हणा, ही सगळी ईश्वराचीच रूपं आहेत. त्यातून पण पुढे जाऊन काय काय म्हटलंय बघूया की इंद्रियाणा मनश्च अस्मी, 10व्या अध्यायातला 12व्या श्लोकात म्हटलंय. नारीणाम कीर्ती ही श्री वाग स्मृती मेधा धृती आणि क्षमा अहम अस्मी, हे भगवद्गीतेतल्या 10व्या अध्यायातल्या 44व्या श्लोकात सांगितलंय. म्हणजे आपण जे म्हणतो की स्त्रीची शक्ती कोणती, तर तिचे जे हे सगळे प्रॉपर्टीज आहेत ती स्मृती, मेधा म्हणजे बुद्धी, धृती, क्षमा, ही सर्व ईश्वराचीच रूपं आहेत असं त्याच्यात सांगितलंय. त्यातूनही पुढे जाऊन 7व्या अध्यायात असं म्हणतात की बुद्धी बुद्धिमताम अहम अस्मी, म्हणजे बुद्धिमत्तांची बुद्धी सुद्धा मी आहे. म्हणजे आपण जे म्हणत असतो की मी 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 हे करतो, मी ते करतो, तसं नाहीये. आपलं मन पण आपलं नाही, आपली बुद्धी पण आपली नाही, आपल्या शरीराचा गाडा पण आपण सांभाळत नाही, आपण चालवत नाही, तो ईश्वरच चालवत असतो. असं या पुस्तकामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला असं म्हणता येईल की आपण आता बघत होतो की अणूमध्ये किंवा रेणूमध्ये काय काम, काय ज्ञान असतं. तसंच जर का आपण बघितलं तर इतर केमिकल सबस्टन्सेस जे आहेत त्यांच्यामध्ये पण अशाच प्रकारे ज्ञान साठवलेलं असतं. एन्झाईम्स, मी आत्ताच गोष्ट तुम्हाला आपल्याला सांगितली की जे आपण अन्न पचवतो ते केवळ एन्झाईम्समुळे पचतं. आणि असे एका पेशीमध्ये साधारण 1,00,000 प्रोटीन्सचे पेशी जे रेणू असतात त्यातले निम्मे एन्झाईम्सचं काम करत असतात, म्हणजे पचनाचं काम करत असतात प्रत्येक सेलमध्ये. त्यांचं 2 प्रकारची कामं असतात. एक म्हणजे पेशीचं रेस्पिरेशन करणं आणि पचन करणं, अशी 2 प्रकारची कामं असतात. त्यानंतर आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन असा जर का पदार्थ घेतला, म्हणजे जी आपली बाह्य त्वचा असते शरीराची किंवा पेशींची आंतर त्वचा असते, पेशींवरील आवरण असतं, ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन्सचं असतं. आता एका पेशीचं जे बाह्य आवरण असतं ते किती प्रकारचं काम करतं आपल्या लक्षात येत नाही लवकर. पण त्याच्यामध्ये कोणत्या पदार्थांना पेशी बाहेर घालवायचं, कोणत्या पदार्थांना पेशीमध्ये घ्यायचं, त्यांना कोणत्या रस्त्याने घ्यायचं, कारण त्या आवरणाला अनेक गेट्स असतात, चॅनेल्स असतात. महत्वाच्या व्यक्तींसाठी वेगळं दार असतं पेशींमध्ये आतमध्ये जायला, आणि महत्वाच्या व्यक्तींना वस्तूंना बाहेर घालवायला पण वेगळं दार असतं. तर कोणासाठी, कोणत्या घटकासाठी कोणता मार्ग वापरायचा याची जाण पेशी आवरणाला असतेच असते. विशिष्ट घटकांचे त्वरेने चलनवलन होण्यासाठी
हे पेशींना शक्य होतं, हे आवरणांमुळे शक्य होतं. आणि अनेक पेशी एकत्र येऊन जे मोठा सरफेस तयार होतो, त्यासाठी अत्यंत लवचिक रचना लागते. कोणताही आकार सहजरित्या धारण करण्याची क्षमता लागते आणि सेल्फ सीलिंग प्रॉपर्टीज लागतात. म्हणजे आपलं त्वचा वॉटरप्रूफ असते, पाणी आपण आतमध्ये जात नाही. हे जे वॉटरप्रूफ प्रॉपर्टी आहे, या वॉटरप्रूफच्या ह्या अशा प्रॉपर्टीमुळे त्या पदार्थाची नेमणूक ते काम करायला केलेली असते. म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक वस्तूचा उपयोग बघून त्याची ज्ञान आणि काम करण्याची क्षमता बघून त्याची रचना केलेली असते आणि त्याची त्या त्या जागी नेमणूक केलेली असते. आणि हे सगळे पदार्थ त्यांचं त्यांचं काम प्रामाणिकपणे आणि बिनबोभाटप्रमाणे करत असतात. आता लिपिड्स म्हणजे फॅटी ऍसिड जर का आपण बघितल्या, तर कमीत कमी वजनात जास्तीत जास्त ऊर्जेची साठवण करणं हे त्या लिपिड्सचं काम आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 1 ग्राम वजनाच्या लिपिड पासून 38 किलो जाऊन इतकी ऊर्जा मिळते. म्हणजे त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यांची एका विशिष्ट कामांसाठी नेमणूक केलेली असते. अशा दृष्टीने आपण त्याच्याकडे बघू शकतो. तीच गोष्ट कार्बोहायड्रेट्सची, अमायनो ऍसिड्सची. अमायनो ऍसिड्स मध्ये काय असतं की त्या अनेक ऍसिड्स एकमेकांना जुळवून त्यांची चेन केली जाते. तर ही चेन करण्यासाठी एकाचा डावा हात आणि दुसऱ्याचा उजवा हात असं जर का पकडलं आणि समोर धावायचं सुरुवात केली म्हणजे तसं, तर ते खूप सोपं पडतं. जर का दुसऱ्या पद्धतीने कोणते एकत्र आले तर त्यांची लांब लचक चेन बनू शकत नाही. पण ही लांब लचक चेन बनवण्याचं मोठं अतिशय सहजरित्या चेन बनायचं काम अमायनो ऍसिड्स अगदी सहजतेने करतात. आणि मग एका असे जर का आपण बघितलं तर हे जे त्यांचं रचना आहे, ती रचनामध्येच ज्ञान साठवलेलं आहे की एकमेकांना कसं जोडून घ्यायचं. तीच गोष्ट प्रोटीन्सची. प्रोटीन्स आपल्या शरीरातल्या जवळजवळ निम्म्या वजन हे प्रोटीन्सचं असतं. आणि प्रोटीन्स मध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे प्रत्येक विशिष्ट कार्यासाठी एक विशिष्ट प्रोटीन असतं, त्याचा एक स्पेसिफिक आकार असतो. आकार हेच त्याचं वैशिष्ट्य असतं. एका पेशीमध्ये मानवाच्या साधारण 75,000 प्रोटीन्सचे रेणू असतात. म्हणजे असं बघितलं की विविध कार्यांसाठी हे वापरले जातात, त्यांची निर्मिती सातत्याने करायला लागते. हीच गोष्ट ज्ञान घटक असलेले म्हणजे RNA आणि DNA असतं. ट्रान्सफर RNAचं काम विशेष कठीण असतं. म्हणजे एक ठराविक रेणू उचलून आणायचे, ते जोडायचे, हे ज्ञान असल्याशिवाय, बिल्ट इन म्हणजे उपजत ज्ञान असल्याशिवाय करता येणं काम शक्य नाही. म्हणजे तुम्हाला आपण एक विचार केला की एका वर्गामध्ये 60 मुलं आहेत आणि टीचरनं सांगितलं की तू एका विशिष्ट काम करायला 10 मुलं सिलेक्ट कर आणि ताबडतोब त्यांना एक 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात या कामाला लावायचंय. तर काय वेळ लागेल माहित नाही, पण आपल्या शरीरामध्ये किती म्हणजे लक्षावधी प्रक्रिया अत्यंत सेकंदाच्या आतमध्ये घडत असतात. आणि ह्या सगळ्या घडतात हे आपल्याला कळत देखील नाही की त्या केव्हा घडतात, कशा घडतात. हे सर्व घडत असतं याचं कारण काय की ते सर्व ज्ञानमयच मुळामध्ये घटक असतात आणि ते एकाच त्याच्यामधल्या ईश्वरी तत्वामुळे एकमेकांशी बांधलेले असतात आणि ते सगळं एकमेकांबरोबर एक काम करत असतात. पेशींमध्ये जे झेरॉक्स मशीन असतं म्हणजे पेशींचं डुप्लिकेशन, हे तर खूप आश्चर्यकारक झेरॉक्स मशीन आहे. त्याच्यामध्ये एखादी चूक जर का होणार असेल तर ती चूक दुरुस्त करायची पण प्रोव्हिजन असते. अशी कोणत्या पण मानवाला अजून सुचलं नाही की जर का झेरॉक्स करताना काही चूक झाली तर ती ऑटो करेक्शन कशी होईल हे अजून कोणाला सुचलं नाहीये. पण पेशींच्या पुनरुत्पादनामध्ये चूक जर का झाली तर ती ताबडतोब दुरुस्त करायची सोय असते. अशा प्रकारे आपण बघितलं तर प्रत्येक घटकामध्ये ज्ञान साठवलेलं असतं आणि या ज्ञानाचा पुरेपूर योग्य उपयोग कसा करायचा आणि त्यांची एकमेकांची संघटन कसं बांधायचं हे 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 तो एक ईश्वरच जाणतो आणि तोच हे सर्व विश्वामधला व्यापार घडवून आणत असतो, असं आपल्याला कदाचित म्हणता येऊ शकतं. मला किती वेळ मॅडम अजून सांगता येईल?
4:40 झाले. अजून आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपण सांगू शकता, त्यानंतर आपण आणि दीप्ती मॅडम दोघांचा आपण संवाद. ओके, ठीक आहे. आता आपण दुसरीकडे बोलूया की पेशींमधल्या जैव रासायनिक क्रिया असतात, त्यांच्यामध्ये कसं ज्ञान साठवलेलं असतं. तर त्यांच्यामध्ये असं असतं की अनेक घटक एकमेकांच्या पुढे साखळी लावून जणू काही उभे असतात. एका बाजूला ऊर्जा घेणारे घटक असतात, दुसऱ्या बाजूला ऊर्जा देणारे घटक असतात. ते ऊर्जा देणारे आणि घेणारे घटक हे दोन परस्पर विरोधी घटक एकत्र आणलेले असतात. आणि जेवढी ऊर्जा तयार होते तेवढी ताबडतोब सगळ्याचं वितरण व्हायला लागतं. जर का वितरण झालं नाही तर ती ऊर्जा वाया जाईल, आणि एकही ऊर्जेचा कण वाया जाणार नाही याची काळजी प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक बायोकेमिकल रिॲक्शन मध्ये घेतलेली असते. झिरो वेस्टेज, जे काही ऊर्जा द्यायची असते तेवढी घेतली जाते. आणि हे करताना असं बघितलं जातं की जो ऊर्जा घेणारा आहे तोच पुढच्या क्षणी देणारा होतो. ही एक अलौकिक गोष्ट आपल्याला ह्या रासायनिक क्रियांमध्ये दिसते की देणारा आणि घेणारा हे सतत एकमेकांमध्ये परिवर्तन पावत असतात. आणि आणखी अशा रासायनिक क्रिया बघितल्या तर त्यांच्यामध्ये असं लक्षात येतं की हे सगळं बिल्ट इन आहे, बिल्ट इन नॉलेजच आहे. बिल्ट इन नॉलेज शिवाय हे असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या क्रिया घडवून आणायच्या हे शक्य नाही. आता याच्यानंतर त्या आपल्या पुस्तकामध्ये दोन चांगली प्रकरण आहेत. ज्ञानमयतेची दोन उत्तुंग शिखरे त्याच्यात सांगितले आहेत. त्यातलं पहिलं आहे ते आपल्या सर्वांना अतिपरिचयाने अवज्ञा झालेलं, म्हणजे 280 दिवसात एका सिंगल फलित पेशीपासून जे बालक तयार होतं ते म्हणजे एक ज्ञानमयतेचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक असे आश्चर्यकारक घटक आहेत की आपल्या लक्षात देखील येत नाही. पण इतकं सगळं व्यवस्था काटेकोर असते. आणि एका फलित पेशीपासून 280 दिवसामध्ये एक संपूर्ण नवीन जीव निर्माण होतो. असं त्याच्यामध्ये नेमकं काय असतं असा आपण विचार केला. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं तर अत्यंत गुंतागुंतीची रचना असणारं हृदय आणि रक्ताभिसरण संस्था असते. श्वसन संस्था, आतड्यासह जठर आतड्यासह अन्न पचवण्याची क्षमता असणारी पचन संस्था, मूत्रपिंड व त्या संलग्न रचना, जननेंद्रियाच्या रचना, विशेष अशी नेत्र, कर्ण इत्यादी ज्ञानेंद्रिय असलेली रचना, मध्यवर्ती मज्जा संस्थेसह मेंदूची रचना, हातापायासारखे अवयव होणे, रोगप्रतिकारक संस्था, अस्थि, स्नायू यासह शरीराला आधार देणारा सांगाडा बनवणं, हे सारं एका सुव्यवस्थित आच्छादन करणाऱ्या बाहेरी मुलायम व अखंड त्वचा यांच्यामध्ये बांधून ठेवायचं. याचं एकमेव आहे कारण हे ज्ञान. या प्रत्येक घटकामध्ये ज्ञान जडलेलं असतं आणि एकमेकांची भांडण न करता ते एकमेकांच्या सहकार्याने हे सर्व विश्व उभं करत असतात. त्याच्यामध्ये ज्ञानबाची मेख अशी आहे की परस्पर विरोधी घटक एकमेकांची भांडत बसत नाहीत, ते एकत्र येऊन सकारात्मक काम करत असतात. हे ईश्वराचं रूप आहे. आणि अशा प्रकारे आपण जर का बघितलं तर आपल्या लक्षात येतं की जीन्स मध्ये, रेणूंमध्ये, अणुरेणूंमध्ये आपण समजतो त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर ज्ञान भरलेलं असतं. यालाच आम्ही असं म्हणतो की विश्वात सर्वत्र ज्ञान भरलेलं आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ईशावास्यम इदम सर्वम. आणि ह्याच्या पुढे जाऊन हे आता आपण बघितलं मगाशी की आपण सगळे डिस्कव्हरीज बघितल्या. म्हणजे जे निसर्गामध्ये ज्ञान होतं ते मानवाने शोधून काढलं. पण नुसतं तेवढंच काम मानवाने केलं का? मानवाने काही निसर्गामध्ये नसलेल्या गोष्टी शोधल्या आहेत. उदाहरणार्थ पर्सनल कॉम्प्युटर्स, आपल्या हातातले मोबाईल फोन्स, त्यानंतर इंटरनेट, ही एक महत्वाची उदाहरणं आहेत ही मानवाने शोधून काढली. ही मानवाने शोधून काढल्याचं मुख्य कारण काय आहे? तर मानवाचा मेंदू.
तर ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात असं येईल की मानवाचा मेंदू असं काय विशेष आहे की ज्यामुळे तो ही सगळी अशी प्रचंड कामं करू शकतो. तर ह्याचं चांगलं वर्णन या पुस्तकामध्ये केलं आहे. म्हणजे मानवी मेंदू हे सगळी जी प्रकरणं आहेत त्या खरं म्हणजे प्रत्येक प्रकरणावर एक एक दोन चार लेक्चर्स होतील एवढं मटेरियल त्या पुस्तकामध्ये आहे. पण आपल्याला वेळेच्या अभावामुळे मला वाटतं की आपण थांबूया. 4:45 झाले आहेत. आणि आम्ही मराठीतलं पुस्तक मी एकट्याने लिहिलं, पण याचं इंग्लिश व्हर्जन तयार होत आलं आहे आणि त्याचं बहुतेक सगळं काम दीप्ती देवबागकर मॅडमने केलेलं आहे. त्यामुळे त्यांना ही विषयाची चांगली जाणीव आहे आणि त्यांनी खूप कष्ट घेऊन इंग्लिश एडिशन तयार केली आहे. म्हणून आपण त्यांना रिक्वेस्ट करूया की त्यांनी पण या काही घटकांवर प्रकाश टाकावा. धन्यवाद. हा विषय इतका इंटरेस्टिंग होत चाललाय आणि मुळात आपण या सगळ्या गोष्टी रोज आपल्या आसपास बघतो, पण रिअलाइज नाही होत की ह्याच्यात इतकं ज्ञान भरलेलं आहे. ते तुम्ही आता इतक्या सुंदरपणे एक्सप्लेन केलं. आता ह्याच एक्सप्लेनेशन मध्ये भाग घेण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर दीप्ती देवबागकर यांना. पुणे विद्यापीठाच्या झुऑलॉजी डिपार्टमेंटच्या त्या विभाग प्रमुख होत्या. तसंच सध्या इस्रो चेअर प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. युनिव्हर्सिटीमध्येच मॉलिक्युलर जेनेटिक्स या संस्थेच्या त्या डायरेक्टर पण आहेत. तर त्यांनी हे जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आपले विश्व या पुस्तकाच्या इंग्लिश ट्रान्सलेशनचं, त्या निमित्ताने त्यांनी सरांबरोबरच या विषयाचा गहन अभ्यास केलेला असणार आहे. तर या अभ्यासाचा आपल्यालाही थोडासा फ्लेवर मिळावा या दृष्टीने मी आता मॅडमना आमंत्रित करते की त्यांनी चर्चा सरांबरोबर करावी आणि या पुस्तकाच्या विषयाला आणखीन थोडं पुढे न्यावं. आवाज ऐकू येतोय का? हो, येतोय. आणि मला वाटतं माझा व्हिडिओ काही सम रिझन हो ना? दिसतंय. अच्छा, थँक्यू. ओके. व्हिडिओ आला. नमस्कार. मला आज तुमच्या सगळ्यांशी थोडासा तुमच्या निमित्ताने दाते सरांशी संवाद साधायची संधी मिळते आणि दाते सरांनी त्यांचं खरं म्हटलं तर अतिशय अवघड विषयावरचं म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म या दोन खूप मी म्हणेन वजनदार अशा गोष्टींना एकत्र सांगड घालून पेलून आपले विश्व हे पुस्तक अतिशय छान असं लिहिलेलं आहे आणि खूप त्याच्यासाठी त्यांनी संशोधन वगैरे केलेलं आहे. तर मी काय करते की चर्चेला सुरुवात करण्यासाठी म्हणून काही प्रश्न त्यांना विचारले जाते. मॅडम, त्याच्या अगोदर मी आता रिटायर्ड आहे. मी आता विद्यापीठात इस्रो चेअर प्रोफेसर वगैरे नाही आहे. ते संपले सगळे माझे असाइनमेंट. मी वेगळ्या असाइनमेंट करते. एनिवे, नमस्कार. सो दाते सर, मला एक विचारायचं होतं की आपण फार छान समजावून सांगितलं की हे सगळं विश्व, संपूर्ण विश्व हे ईश्वराचं किंवा परमात्म्याचं स्वरूप आहे. पण पुढे जाऊन जर आपण बघायला लागलो तर सर्व निर्जीव आणि सजीव वस्तूमध्ये ईश्वराचंच रूप आहे असं जर आपण गृहीत धरलं किंवा जे तुम्ही म्हणालात तशा प्रकारे, तर ते जीव, आत्मा, परमात्मा ह्यांच्या कनेक्शन मध्ये आपण कसं काय त्यातला फरक किंवा हे तुम्हाला विशद करून काही थोडक्यात सांगता येईल का? हो, आपण असं म्हणतो साधारण जीव असं म्हणतो की जीव आला आणि गेला. ते खरं प्राण आला आणि गेला असं आहे. प्राण नावाचं एक वेगळं तत्व आहे, जीवापासून वेगळं आहे. आणि प्राण येतो आणि जातो, पण जीव जात नाही. जरी प्राण शरीरातून निघून गेला तरी जीव गेला असं होत नाही. जीव हा मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे त्याला पुनर्जन्माची कल्पना आपल्या अध्यात्मामध्ये किंवा आपल्या ज्ञान परंपरेत सांगितलेली आहे की शरीर नष्ट झाल्याने जीव नष्ट होत नाही. जीव हा कायम असतो आणि तो शरीर बदलतो. म्हणजे आपण वस्त्र एखादी बदलतो त्याप्रमाणे तो शरीर बदलतो असं त्या भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. प्राण ही एक वेगळी वस्तू आहे. म्हणजे प्राण येतो आणि जातो आणि जीव तसाच राहतो. म्हणून याच्यामध्ये गोंधळ होतो म्हणून लोकांनी काय केलं की शरीरामध्ये जे चेतन तत्व असतं किंवा जे शरीरामध्ये ईश्वराचा जो अंश आहे
त्याला आत्मा म्हणायला सुरुवात केली. म्हणजे जीव, प्राण आणि आत्मा अशा 3 वेगवेगळ्या वस्तू तयार झाल्या. त्याच्यामध्ये जीव आणि प्राण एकत्र एकच आहेत असं धरून आत्मा ही नवीन एक वस्तू त्याच्यामध्ये घुसडली, की तो आत्मा आहे एक वेगळी, म्हणजे इंडिव्हिज्युअल शरीरासाठी एक आत्मा अशी आपण कल्पना करतो. वास्तविक तसं नाहीये. अनेक जीव असले तरी, म्हणजे अनेक शरीर असली तरी जीव एकच आहे, आणि अनेक शरीर असली तरी आत्मा हा एकच आहे. तर याचं उदाहरण असं देता येईल की एकच सूर्य आहे आणि अनेक वस्तू तो प्रकाशित करतो. जर मी पाण्याने भरलेले 1000 घट ठेवले किंवा काय म्हणतो त्याला पात्र ठेवली, तर प्रत्येकामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसेल. म्हणजे सूर्य 1000 होत नाही, सूर्य एकच असतो. त्याची प्रतिबिंब किंवा त्याचे अंशरूप अनेक वस्तूंमध्ये पाहायला मिळतं. तसं ईश्वर एकच आहे, त्याची अनेक पदार्थांमध्ये परिवर्तित म्हणजे रिफ्लेक्शन होणारी रूप आपल्याला बघायला मिळतात. त्याला आपण जीव असं व्यवहारात समजतो. वास्तविक तसं नाही. म्हणजे एक मला महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर आपण म्हणतो की, सर्वसाधारणपणे लोक म्हणतात की मृतात्म्यास शांती लाभो. तर याच्यामध्ये आत्मा जो आहे तो खरं म्हणजे गेलेला नसतो. तो येत नाही आणि जात नाही. जीव देखील येत नाही आणि जात नाही, तो नित्य असतो. आणि हे जी म्हण आहे ही चुकीनी म्हणजे गैरसमज किंवा अज्ञानाने म्हटली जाते. जो येतो आणि जातो तो प्राण असतो. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की सिंग्युलर म्हणजे एका बॉडीसाठी आत्मा असं आपण म्हणतो, हेच विश्वासाठी परमात्मा असं म्हणतो. पण हे सगळं झालं द्वैतामध्ये. म्हणजे आत्म्याच्या दृष्टीने परमात्मा आहे, म्हणजे त्याच्याहून काहीतरी श्रेष्ठ, म्हणजे एका बॉडीपेक्षा संपूर्ण विश्व हे एक बॉडी म्हटलं तर त्यासाठी परमात्मा. पण मग विश्व नसताना काय असतं, तर विश्व नसताना यांचंच रूपांतर, म्हणजे हे दोघेही परब्रह्म या संकल्पनेत विलीन होतात. म्हणजे ब्रह्म जो आहे तो विश्व असो किंवा नसो, म्हणजे एक सिमेट्रीचा कन्सेप्ट जर का घेतला तर असणं आणि नसणं या सिमेट्री बरोबर जी एंटिटी कन्झर्व्ड होते, विश्वाचा असणं आणि नसणं, ती कन्झर्व्ड एंटिटी म्हणजे ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हे विश्व नसेल तरी पण असतं. विश्व तयार झालं की त्याचंच रूपांतर विश्वरूपामध्ये परमात्म्यामध्ये होतं, आणि इंडिव्हिज्युअल बॉडीमध्ये आपण त्याला आत्मा म्हणतो. असे 3 जण जातात. आणि प्राण ही एक वेगळीच संकल्पना आहे, ती आपण परत केव्हा तरी समजून घेऊया. म्हणजे व्हायटल एनर्जी ज्याला बायोलॉजीमध्ये पूर्वी म्हटलं जायचं, ते व्हायटल एनर्जी म्हणजे प्राण. मला एक विचारायचं होतं की यामध्ये तुम्ही मगाशी सांगताना पण की इंटेलिजंट डिझाईन म्हणजे कार्याप्रमाणे रचना आणि रचनेप्रमाणे कार्य, हा मुद्दा तुम्ही खूप छान समजावून सांगितला. पण मला वाटतं उत्क्रांतीच्या पायऱ्यांवरती हे इंटेलिजंट डिझाईनचा कसा आणि काय रोल असेल हे थोडक्यात आम्हाला सांगता का? हो, थोडक्यात सांगतो. म्हणजे डार्विनच्या उत्क्रांतीमध्ये असं एक ऍझम्पशन आहे की जी गोष्ट एक म्हणजे व्हरायटी असते, व्हेरिएशन असतं, ही पहिली संकल्पना. दुसरी संकल्पना म्हणजे त्या व्हेरिएशन मध्ये काही जास्त युजफुल घटक असतात आणि काही कमी युजफुल घटक असतात. म्हणजे दोन्हीकडे व्हेरिएशन होतं, प्लस मायनस. तर त्यातलं जे युजफुल व्हेरिएशन आहे ते नॅचरली सिलेक्ट होऊन पुढच्या जनरेशन्स मध्ये पाठवलं जातं. असं नॅचरल सिलेक्शन, असं इव्होल्युशनची डेफिनेशन डार्विनच्या मनामध्ये होती. त्याच्यावरती मला असं म्हणायचं होतं की आपण जर का उपयोगी घटकांची हायरार्ची म्हणजे वरपासून खालपर्यंत अशी लावत गेलो तर असं म्हणता येईल की एक एनर्जीला युजफुलनेस आहे. एक आपण व्यवहारात बघताना असं म्हणता येईल की संपत्तीला एक युजफुलनेस आहे. म्हणजे त्याला असं म्हणता येईल की सम युजफुलनेस इज देअर संपत्तीमध्ये, संपत्ती असण्यामध्ये. पण सगळ्यात हायरार्ची मध्ये वरती काय येईल की सगळ्यात उपयोगी गोष्ट ज्ञान हे आहे. ज्ञानापेक्षा अन्य कोणती उपयोगी वस्तू नाही. म्हणून जे काही रचना सिलेक्ट होते ती जास्त ज्ञानमय रचना सिलेक्ट होते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आपण जर का असा विचार केला की फुलामधून मध, चोचीने मध घेणाऱ्या पक्ष्यांचा विचार केला तर ज्याची चोच जास्त लांब आणि जास्त निमुळती त्याला जास्त मध घेता येईल. म्हणून ज्याची चोच सुरुवातीला जास्त थोडी लांब आणि थोडी निमुळती झाली त्याचं सिलेक्शन झालं, आणि मग ती ट्रेंड वाढत 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 असे पक्षी तयार झाले की ज्यांची चोच जास्त निमुळती आणि खूप लांब आहे.
त्यांना ते मध चांगल्या प्रकारे घेता येतं. तर माझं असं म्हणणं होतं की हे जास्त निमुळती आणि जास्त लांब चोच होणं हेच अधिक ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे जे काही सिलेक्ट होतं ते जास्त ज्ञानमय एलिमेंट सिलेक्ट होतो. तीच गोष्ट आपण असं म्हणता येतं की दुसरं उदाहरण घेतलं की आपल्याला एक नेहमी डार्विनच्या ह्याच्यामध्ये येतं की उंच मानेचे जिराफ सिलेक्ट झाले, त्यांना उंचावरची झाडाची पानं खाता यायला लागली म्हणून. पण इथे असं म्हणता येतं की उंच मान तयार होणं हे 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 त्याच्यामधलं जास्त ऍडिशनल नॉलेजचा घटक आहे आणि तो सिलेक्ट झाला. म्हणजे डार्विनच्या सिद्धांतामध्ये एवढेच मॉडिफिकेशन करायचं होतं की जास्त सिलेक्टेड जे एलिमेंट तयार होतं ते त्यातले जास्त ज्ञान घटकांनी सिलेक्ट होतं, फिजिकल घटकांनी नाही. तर आपण फिजिकल घटक आणि ज्ञान घटक अशी थोडीशी त्याच्यामध्ये तफावत केली तर जास्त बरं होईल. म्हणजे एक प्रकारे आपण ज्याला प्रकृती निसर्ग म्हणतोय, म्हणजे जे ईश्वराचं स्वरूप म्हणतोय, ते हो एक प्रयोग करत असतं सतत, आणि मग हो त्यातलं ते सतत प्रयोग करत डिझाईन असतात, जे आहे सतत प्रयोग करत. हो अनेक आणि व्हेरिएशन त्यांनी तयार करतं. अत्यंत खूपच म्हणजे अब्जावधी आपण जर का डोळ्यांचेच प्रकार बघितले तर एवढे डोळ्यांचे प्रकार आढळतात की काही समुद्र प्राण्यांना 130 डोळे असतात. चतुरासारख्या प्राण्याला त्याच्या गुडघ्यामध्ये डोळे असतात, आणि आता पण आपण जर का ती जीन्स गुडघ्यामध्ये लावली तर तिथे आपल्याला डोळा आणता येतो. अशा असंख्य प्रयोग निसर्गाने केले आणि त्यातले सर्वोत्तम हे त्यांनी मानवाला दिलं. ते कशासाठी असा विचार आपण केला पाहिजे की का हे सगळं त्यांनी चांगलं रूप मानवाला दिलं, त्याच्या बदल्यात निसर्ग आपल्याकडनं काय अपेक्षा करत असेल. मला पुढे असं म्हणायचं होतं की तुम्ही म्हणजे ज्ञानाबद्दल तर सांगितलंच, पण आता एनर्जीचा म्हणजे ऊर्जेचा किंवा पॉवरचा विषय निघाला, एनर्जी म्हणू आपण. तर ज्ञान आणि एनर्जी ह्याचं रिलेशनशिप तुम्ही कशी म्हणजे ईश्वर आणि निसर्गाच्या स्वरूपात सांगाल? असं बघितलं आपण की विश्व जेव्हा तयार झालं तेव्हा जो मोमेंट होता बिग बँगचा त्याला फिजिक्समध्ये प्लँक इपॉक असं म्हणतात. म्हणजे तेव्हा जी प्रत्येक पार्टिकलची एनर्जी होती ती 10⁹ जाऊल्स इतकी होती आणि टेम्परेचर 10⁻32 केल्व्हिन एवढं होतं. तर तेव्हा पर पार्टिकल एनर्जी मॅक्झिमम होती, पण त्याच्यामधलं नॉलेज कंटेंट हे किंवा भेदज्ञान कंटेंट हे 0 होतं. तेव्हा अभेद होतं. म्हणजे त्या अवस्थेमध्ये इलेक्ट्रॉन, म्युऑन, ताओ किंवा क्वार्क्स, त्यानंतर हिग्स बोसॉन, WZ बोसॉन या कोणालाही स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. हे सगळे एकमेकांसारखेच दिसत होते. पण मग नंतर जशी ऊर्जा कमी कमी होत जाते तसं तसं भेदज्ञान तयार होऊन हे वेगवेगळे पार्टिकल्स आपल्याला दिसायला लागतात आणि त्या वेगवेगळ्या पार्टिकल्सचं प्रोडक्शन होत जातं. म्हणजे किती ज्ञानमय रचना आहे असा विचार केला तर बिग बँग मध्ये सुरुवातीच्या काही मायक्रो सेकंद मध्ये फक्त हायड्रोजन आणि हेलियम हे 2 अणुगर्भ तयार झाले. पण आपल्याला जीवनासाठी तर खूप सारे इतर एलिमेंट्स लागतात. आपल्याला माहित आहे की कार्बन खूप महत्वाचा आहे, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर काय नाही. अगदी म्हणजे फेरस पर्यंत किंवा त्याचे पुढे जाऊन पुष्कळ एलिमेंट्स लागतात. हे उरलेले एलिमेंट्स कुठे तयार होतात? तर हे एलिमेंट्स सूर्यांमध्ये तयार होतात. जेव्हा एखादा सूर्यचा नाश होतो, अंत होतो, तेव्हा तो हेलियम आणि हायड्रोजन पासून इतर घटक तयार करतो. म्हणजे बेरिलियम, त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन अशी जी अल्फा शिडी आहे ते एलिमेंट्स तिथे तयार होतात. म्हणजे आपण सूर्याचा वेगळा विचार केला एखाद्या ताऱ्याचा संदर्भहीन तर आपल्या लक्षात येत नाही की ताऱ्यांनी केलेलं एक महत्वाचं काम आहे की ते म्हणजे इतर एलिमेंट्स तयार करणं, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन पासून पुढचे सगळे एलिमेंट्स तयार करणं. म्हणजे विश्व हे खरं म्हणजे सगळं मिळून एकच आहे. आपण त्याला उगीच त्याचे पार्ट्स करून अभ्यास करायचा प्रयत्न करतो आणि ते पार्ट्स करून अभ्यास करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचं कंट्रीब्युशन आपण विसरतो. म्हणजे अगदी दुसरी एक गोष्ट घेतली तर आपण नुसतं सूर्याचं एवढं स्वरूप लक्षात घेऊन उपयोग नाही, कारण सूर्याचं आपल्या आकाशगंगेत स्थान आहे
ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सूर्य हा आकाशगंगेच्या एका एकदम टोकाला आहे. तो इतक्या टोकाला का आहे? तर आपल्या आकाशगंगेच्या सेंटरला एक प्रचंड मोठं ब्लॅक होल आहे आणि या ब्लॅक होलचा दर काही अब्ज वर्षांनी उद्रेक होत असतो आणि हा उद्रेक भयानक असतो. म्हणजे त्याच्या जवळपास कोणी आलं तर तो तारे एका क्षणामध्ये गिळंकृत करतो. पण हा जे उत्सर्जन असतं, या उत्सर्जनाचं काम या सूर्यापासून जे तयार झालेली एलिमेंट्स असतात ही विश्वभर पसरवणं म्हणजे आपण पृथ्वीवर जेव्हा जीवन तयार झालं, पहिला सिंगल सेल झाला, तेव्हा जीवनावश्यक सर्व रसायनं तिथे अगोदरपासून तयार होती. ही जी सगळी रचना आहे की सूर्याचं त्या आकाशगंगेतलं स्थान व त्या आकाशगंगांचे समूह असतात, त्या समूहाचं स्थान, या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर हे सगळं एक अखंड एकरस विश्व आहे. त्याला आपण त्याच्यामधले भेद करून बघतो, ही मुळामध्ये चुकीची गोष्ट आहे आणि त्यानंतर आपण त्यांना नामरूप देतो, ही अजून एक भेद करायची पद्धत आहे. त्यामुळे खूप गैरसमज आपले तयार होतात. आपल्याला वाटतं की या सगळ्याचं वेगवेगळं स्वतंत्र अस्तित्व आहे. तसं वेगवेगळं स्वतंत्र अस्तित्व नाही, हे सगळं एकच अखंड ईश्वराचं रूप आहे, म्हणजे एकच अखंड रूप आहे. आणि म्हणून असं म्हणता येतं की सुरुवातीला जेव्हा प्लँक एपोक असतो तेव्हा ज्ञान कंटेंट म्हणजे विज्ञान कंटेंट म्हणूया, ज्ञान कंटेंट नाही, विज्ञान कंटेंट म्हणजे भेदज्ञान शून्य असतं. आणि जशी जशी एनर्जी कमी कमी होत जाते, म्हणजे एक ठराविक टेम्परेचर 10⁻10 केल्विन इतकं झालं की इलेक्ट्रॉन्स तयार होतात. अशा प्रत्येक टेम्परेचरला कोणी निर्माण व्हायचं, कोणी एक्झिट घ्यायचं, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. याला आपण म्हणता येईल की हे जेवढी एनर्जी जास्त तेवढं ज्ञान कंटेंट कमी आणि जेवढी एनर्जी कमी तेवढं ज्ञान कंटेंट जास्त. म्हणून सगळ्या फिजिकल पदार्थांची काय टेंडन्सी असते? टू रिमेन इन द मिनिमम एनर्जी स्टेट. आणि इक्विलिब्रियम म्हणजे कुठलंही जे भौतिक पदार्थांच्या क्रिया चालतात त्या प्रत्येक क्रियेमध्ये असं बघितलं जातं की तो मिनिमम एनर्जी लेवलला सेटल होईल, म्हणजे स्थैर्य मिळेल त्याला. कारण जेवढी एनर्जी कमी तेवढं ज्ञान जास्त आणि तेवढं स्थैर्य अधिक, असं तत्व सगळ्या विश्वामध्ये भरलेलं आहे. विचारण्यासारखे खरंच खूप प्रश्न आहेत. मी एक अजून विचारते की तुम्ही प्रकृती आणि पुरुष असं जे विश्वनिर्मितीच्या संदर्भात सांगितलं ते जरा थोडं आणखी उलगडून सांगा ना आम्हाला. हा, त्याच्यामध्ये असं मानलो आपण की आपण असं म्हणतो की प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे. हे कोणी ठरवलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह? खरंच त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणता येईल का? म्हणजे आम्ही जर का इलेक्ट्रॉनला पॉझिटिव्ह म्हटलं आणि प्रोटॉनला निगेटिव्ह म्हटलं तर काय फरक पडणार आहे का विश्वाच्या रचनेमध्ये? काही फरक पडणार नाही. कन्व्हेन्शन आहे. हो. तशाच ह्या दोन गोष्टी आहेत की पुरुष आणि प्रकृती किंवा विद्या आणि अविद्या ही आपण मानलेल्या भेद दर्शवणाऱ्या दोन संज्ञा आहेत. पुरुष आणि विद्या यांना असं म्हटलंय की ते नित्य असतात, ते अक्रिय असतात, ते प्रत्यक्ष काही करत नाहीत, नुसते असतात. पण त्याच्या आधारावर जे तत्व प्रत्यक्ष काम करतं ते प्रकृती तत्व, म्हणजे प्रोटॉनचा आधार घेऊन इलेक्ट्रॉन्स काम करतं. अशा प्रकारे आपण त्यांचं जर का त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर अशा प्रकारे त्यांचं डेफिनेशन केलेली आहे की पुरुष आणि प्रकृती ही नुसतं भेद दर्शवणारी एकमेकांच्या सापेक्ष अशा वस्तू आहेत. आणि त्यापेक्षा निरपेक्ष एक सेपरेट ऍब्सोल्यूट नावाचं अजून एक कन्सेप्ट आहे, ते ब्रह्म, अशी आपल्याकडे कल्पना आहे. म्हणजे पुरुष प्रकृती आणि हे दोघ जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या अवस्थेला आत्मा असं म्हणतात. आणि हे सगळं आत्मा फक्त विश्व असेपर्यंत. विश्व नसताना काय असतं? तर विश्व नसताना देखील विश्व निर्माण करायचं ज्ञान हे नष्ट झालेलं नसतं. विश्व निर्माण करायचं ज्ञान हे जसंच्या तसं इंटॅक्ट असतं. त्या ज्ञानाला ब्रह्म असं म्हणतात. अजून एकच आता मुद्दा मांडते की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही पुस्तकात म्हटलंय तसं कितीतरी उदाहरण आहेत त्यांच्या श्लोकांमध्ये की माझं स्वरूप तुम्हाला जर बघायचं असेल तर या निसर्ग हेच माझं रूप आहे, हे सगळं तुमच्या अवतीभोवती आहे तेच माझं रूप आहे. आणि तुम्ही पुस्तकाच्या कितीतरी उदाहरणांमध्ये आता सांगितलेल्या माहितीमध्ये ते छान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं तुम्हाला आज म्हणजे मी म्हणजे काय म्हणायचं, मी पण नमस्कार करून रिक्वेस्ट करते की अजून काही ह्याच्याबद्दल जर आपल्याला सांगायचं असेल की
ईश्वर कसा सगळीकडे, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण झालं, किंवा ईश्वर चराचरात भरलेला आहे, किंवा रचा प्रभू तूने हा ब्रह्मांड सारा. पण हे जे सगळं आहे ते आपण विसरून जातो की काय नेहमीच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणावंसं वाटेल? मला असं म्हणावं असं वाटतं की हे सगळं विश्व व्हावं ही जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा एक्सपांडिंग युनिव्हर्स असतं. जेव्हा ईश्वराला वाटतं की हे विश्व गुंडाळून ठेवावं आणि बंद करावं, तेव्हा हे प्रसरण पावणारं विश्व आकुंचन पावायला लागतं आणि ते परत एका बिंदूमध्ये केंद्रीभूत होतं. अशी ही प्रसरण आणि एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनची प्रक्रिया सतत चाललेली असते. तर ह्याच्यामध्ये जर विश्वाची इच्छा आहे, ईश्वराची इच्छा आहे की विश्व असावं, तर आपलं काम एवढंच आहे की त्या कार्यामध्ये आपला पण थोडा हातभार लावावा. म्हणजे हे जे निसर्गरूप विश्व आहे त्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. आपणच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आपणच वृक्षवल्लींची काळजी घेतली पाहिजे. जे इतर अन्य जीव आहेत, आपल्याला जे सगळ्यात सर्वोत्तम शरीर आणि प्रक्रिया असलेलं जे रूप ईश्वराने दिलं, त्याचं ऋण फेडण्याची आपल्याला संधी आहे. ती म्हणजे हे सर्व कंटिन्यू ठेवायचं. तर हे काम सर्वसामान्य जन नकळत करतच असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की विश्व कारभार चालू राहावा म्हणून त्यांनी कंट्रीब्युट केलेलंच आहे ऑलरेडी. फक्त त्यांच्या लक्षात येत नाही की आपण हे एक ईश्वरीय कार्य केलं आहे. पण त्याच्यामध्ये देखील असं म्हणता येईल की व्हेरिएशन्स जी होतात डार्विनियनच्या सिद्धांताप्रमाणे की प्लस मायनस व्हेरिएशन्स होत असतात, यातली सतत मायनस व्हेरिएशन्स होत राहिली तर काय होईल? ते होऊ नये म्हणून सकारात्मक व्हेरिएशन्स पण व्हायला पाहिजेत आणि ती सकारात्मक व्हेरिएशन्स मानवाने करावी एवढीच निसर्गाची अपेक्षा आहे. असं मला विशेष सांगायचं आहे की निसर्ग आपल्याकडनं एवढीच अपेक्षा करत आहे की सकारात्मक राहा. मला एक नामदेवाचं वचन आठवतंय, मला ते सांगावंसं वाटतं. नामदेवाने एका ठिकाणी असं गवळण आहे, परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. त्याच्यानंतर काही वाक्यांनी पुढे म्हटलंय की सापडला देव्हारी यासी बांधा दाव्यानी शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. आणि मग पुढे जाऊन असं म्हटलंय की नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा, म्हणजे खूप खूप मोठा दाता आहेस आणि तू आम्हाला हे जे दिलं आहेस त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. त्याच्यामध्ये मला थोडे मॉडिफिकेशन असं सांगायचं होतं की सापडला देव्हारी अशी बांधा दाव्यानी, असं जे म्हटलं की त्याला दाव्याने बांधून ठेवा, तशी काहीच गरज नसते. एकदा तो दिसला की तो प्रेमबंधानी आणि भक्तीने बांधलेलाच राहतो, दाव्याने बांधल्या जगत. जणू काही त्याला दाव्याने आपल्या जवळ बांधून ठेवलं आहे, असा तो आपल्या बरोबर बांधलेलाच राहतो. त्याला बांधण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. तर त्या नामदेवाच्या ओळींपुढे मी असं म्हणेन की जीवन दिधले हे न घालवू वाया. एवढंच मला त्याच्यावर नामदेवाच्या पुढे सांगावंसं वाटतं की आपल्याला हे जीवन जे मौल्यवान दिलं आहे ते किती मौल्यवान आहे याची आपल्याला कल्पना नाही. म्हणजे आपल्या बँक अकाउंट मध्ये काही कोटी रुपये असतील तर मला माहित नाही की ह्या जीवनाची किंमत किती कोटींमध्ये करावी, की अब्जावधी ह्याच्यामध्ये होईल की काय माहित नाही. अत्यंत अलौकिक असं हे जीवन आपल्याला मिळालं आहे. ते वाया न घालवता आपण काहीतरी सकारात्मक काम, मग ते कोणत्याही प्रकारचं काम असो, आपण काहीतरी सकारात्मक काम करत राहावं एवढीच निसर्गाची इच्छा असावी असं मला त्याच्यामध्ये सांगायचं. दाते सर, सजीवांचा अभ्यास करताना सजीव सृष्टीचा, जीवशास्त्राचा, जीवरसायनांचा कायम जाणवत राहतं की चलनी नाणं जे एटीपी आहे त्यापासून डीएनए, आरएनए, हो, प्रथिनक, बरोबर मेम्ब्रेन आहे. सगळीकडे तीच आहेत. आणि हो, त्यातलं जे सगळीकडे. साम्य आहे ना ते अचंबित करून ठेवतं. म्हणजे हो, कोहम किंवा बरोबर आहे. कुहम याचा हो. प्रश्न तिथे येत राहतो. पण तुम्ही आज खूप छान बाकीच्या विश्वाशी, म्हणजे इवन निर्जीव विश्वाशी याचा कसा संबंध जोडता येऊ शकेल अशी एक हा, फार छान कल्पना म्हणजे मांडलीत आणि त्याबद्दलचे विचार मांडलेत. मनीषा मॅडम, मी थांबू ना, मला वाटतं आता? सगळेजण आता आपण नक्कीच खूप भारावून गेलोय या विचारांनी. आणि एकच गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की सरांनी म्हणल्याप्रमाणे शारदा शक्तीमध्येही
म्हणजे शक्तीमध्येच. आम्ही शिवा हा शक्त्या युक्त्या, म्हणजे शिव आणि शक्ती हे एकमेकांना पूरक आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्यानीच जगाचा व्यवहार पुढे चालू राहील असं नेहमी म्हणतो. त्याला आज तुमच्याकडनं बूस्टच मिळालेलं आहे. तसंच दुसरी एक गोष्ट मला अशी वाटली की आपण म्हणतो जीव आला, जीव येत नाही आणि जीव जातही नाही, प्राण आला आणि प्राण गेला. म्हणूनच आपण जेव्हा गणपतीची प्रतिष्ठापना करतो तेव्हा प्राणप्रतिष्ठा असं त्याला म्हणतो का? तर यावरही सरांनी थोडस सांगावं. हो, बरोबर आहे. म्हणजे ती जी एक निर्जीव मूर्ती असते, कोणी घडवलेली, म्हणजे काही प्लास्टर ऑफ पॅरिसची असेल किंवा इतर कोणत्याही साधनांनी बनवलेली असेल, त्याच्यामध्ये आपण अशी भावना करतो की ते जणू एक सजीव अस्तित्वच आहे. आपण त्याच्याबरोबर बोलतो, आपण त्याच्याबरोबर प्रेमाने व्यवहार करणार आहोत पुढचे 10 दिवस, अशी संकल्पना तिच्या मागे आहे. म्हणजे त्याला प्रेमाने बांधून ठेवायचं असं साठी ते केलेली आहे, ती कल्पना केली. राईट. तसंच दुसरं मला एक म्हणायचं होतं, विचारायचं होतं की बिग बँगच्या सुरुवातीला आपण म्हणलात की फक्त एनर्जी होती आणि नंतर ज्ञान निर्माण झालं. तर जसं मास आणि एनर्जी विज्ञान नंतर कन्वर्ट होतात विज्ञान निर्माण झालं. विज्ञान, तसंच असं म्हणता येईल का की ह्या एनर्जीचंच रूपांतर नंतर हळूहळू विज्ञानात होत गेलं? हो, असंच असंच आहे. म्हणजे एनर्जीचं रूपांतरच विज्ञानात होत गेलं. आणि माझा जो एकात्मिक रिसर्च प्रोजेक्ट आहे की युनिफिकेशन ऑफ क्वांटम मेकॅनिक्स आणि जनरल ग्रॅव्हिटी किंवा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्यात असं म्हटलंय की आपल्याला असं वाटतं की हे विश्व, म्हणजे शास्त्रज्ञांना कधी कधी वाटतं की हे विश्व क्वांटम मेकॅनिक्सच्या साहाय्याने नियंत्रित होतं. काही शास्त्रज्ञांना वाटतं की हे विश्व ग्रॅव्हिटी कंट्रोल करते. खरी गोष्ट अशी आहे की ग्रॅव्हिटीही कंट्रोल करत नाही आणि क्वांटम मेकॅनिक्सही कंट्रोल करत नाही. तर कर्वेचर ऑफ स्पेस टाइम ही एक आइन्स्टाईननी संकल्पना मांडली होती. ती कर्वेचर ऑफ स्पेस टाइम हे विश्व कंट्रोल करत असतं. आणि अगदी सुरुवातीला आपण एखादा खेळ चालू करताना स्कोर लिहिताना लिहितो की लव्ह ऑल, तसं या विश्वाच्या सुरुवातीला हा जो कर्वेचरचा इंडेक्स आहे तो 1 असतो, ना प्लस ना मायनस. आणि मग नंतर जे सकारात्मक घटक असतात ते प्लस कर्वेचर कडे जातात, आणि जे ब्लॅक होल सारखे नकारात्मक असतात ते निगेटिव्ह कर्वेचर कडे जातात. असे त्यांचं इव्होल्युशन एकाच वेळेला सायमल्टेनियसली 2 दिशेने होत असतं, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक निर्मिती. तर असं आपल्याला नक्की म्हणता येतं की हे जे दोघांचं एकमेकांशी परत संतुलन जे ठेवलं जातं, हे संतुलन ठेवणं हे हे ज्ञानमय रूप आहे. म्हणजे एकाच वेळेला पार्टिकलही तयार होतो, इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनचे असोसिएटेड एक ब्लॅक होल तयार होत असतं. पण हे दोघं वेगवेगळे नसतात. हे दोघं एकमेकांना त्यांचे मासेस जर का एकत्र केले तर असं लक्षात येतं की त्यांची मासेस एकत्र केले की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्स्टंट असतो. आता जी समजूत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 39 ऑर्डर्स हा कमी असतो प्रोटॉनला, आणि 44 ऑर्डर्स हा इलेक्ट्रॉनच्या लेवलला कमी असतो. तसं नाहीये. ब्लॅक होल आणि इलेक्ट्रॉन असे दोघं एकत्र केले तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉन्स्टंट असतो. ही जी एक निसर्गाची बिल्ट इन स्ट्रक्चर आहे, रचना आहे, की काही व्हेरिएशन होत असतात पण त्याच वेळेला काही कॉन्स्टंट राहत असतं. आणि ते जे कॉन्स्टंट राहणारं रूप आहे याला आपण ब्रह्मस्वरूप, आणि बदलणारं रूप आहे ते प्रकृतीचं रूप, असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. अतिशय इंटरेस्टिंग असा हा कट्ट्याचा कार्यक्रम आता शेवटाकडे येत आहे. तर मी मनीषाताईंना अशी विनंती करते की त्यांनी रमेश दाते सर आणि दीप्ती मॅडम दोघांचेही आभार मानावे आणि त्यानंतर स्नेहाताई शांती मंत्रांनी या कार्यक्रमाचा शेवट करतील. मनीषाताई. नमस्कार. दाते सर, खूपच सुंदर सहज सोप्या पद्धतीने तुम्ही विषय मांडलाय
आणि ही चर्चा, हा कार्यक्रम संपू नये असंच खरं वाटतंय. म्हणजे अजून ऐकायचं आहे. तर आपण प्रयत्न करू, अजून एखादा याचा कार्यक्रम नक्की करू आपण. आणि पुस्तकही आता नक्की वाचणार आहे, कारण हा गहन विषय आहे. पण विज्ञान आणि अध्यात्म, ईश्वरीय संकल्पना हे सगळं तुम्ही खूपच सुंदर रीतीने मांडलेलं आहे. आणि याच्या मागे तुमचा प्रचंड अभ्यास आहे हेही दिसून येतंय. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर देवगाकर मॅडम, तुमचेही आभार. ऐन वेळेला तुम्ही या कार्यक्रमाला आलात. मनपूर्वक धन्यवाद. मी स्नेहा जोशींना शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करायची विनंती करते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.